नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. बाहेरचं तापमान हळूहळू वाढत चाललेलं आहे. अशा वेळेला आपल्याला वाढत्या उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ नये म्हणून आहारामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. बाहेरचं तापमान हळूहळू वाढत चाललेलं आहे. अशा वेळेला शरीरामध्ये सुद्धा उष्णता निर्माण होते आणि या उष्णतेमुळं बरेच वेगवेगळे त्राससुद्धा निर्माण होतात. ॲसिडिटी होणं, पित्त होणं, जळजळ, मळमळ, डोकेदुखीचा त्रास होणं, स्किनचे काही ना काही प्रॉब्लेम्स निर्माण होणं, त्वचेचा दाह होणं, युरिनरी प्रॉब्लेम्स निर्माण होणं, यासारख्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी उष्णतेमुळं झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे आणि यासारखे त्रास उद्भवल्यानंतर मग त्याच्यावरची औषधोपचार किंवा उपाययोजना शोधण्यापेक्षा किंवा करण्यापेक्षा आपण जर आपल्या रोजच्या आहारामध्ये काही छोटे छोटे बदल केले तरीसुद्धा आपल्याला शरीरामध्ये वाढणारी ही उष्णता कमी करता येते. कारण या सगळ्या गोष्टी नॅचरल कूलंट आहेत, म्हणजे नैसर्गिकपणे थंडावा देणाऱ्या या गोष्टी आहेत आणि आपण नियमितपणे आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश जर करत गेलो तर आपल्याला उष्णतेचे त्रास अजिबात होणार नाहीत. आपला उन्हाळा अतिशय सुखकरपणे जाईल. या गोष्टी कुणी घ्यायच्या आहेत, कशा घ्यायच्या आहेत आणि कुणी घेणं टाळायचं आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. या सगळ्या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत, आपल्या किचनमध्ये नेहमी अवेलेबल असणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यासाठी वेगळे कष्ट करण्याची आपल्याला काहीही गरज नाही. प्रत्येकजण करू शकतील अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण अत्यंत हेल्पफुल आहेत आणि आपल्या शरीराला अत्यंत हितकारक अशा आहेत. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. नंबर 1, सगळ्यात पहिला महत्त्वाचा पदार्थ, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकम. कोकम हे एक उत्तम नॅचरल कूलंट आहेत. शरीरामधलं इन्फ्लमेशन कमी करणारे आहेत, पित्त कमी करणारे आहेत. अर्टिकॅरिया म्हणजेच शीतपित्ताचा ज्या लोकांना त्रास असतो अशांनी आहारामध्ये कोकमचा वापर आवर्जून करायला हवा. आपल्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन ठेवणारे आहेत, रिहायड्रेट करवणारे आहेत शरीराला. आणि ज्या वेळेला घाम येतो उन्हाळ्यामध्ये किंवा एरवीसुद्धा, त्यावेळेला घामाबरोबर आपल्या शरीरातले आवश्यक पोषक घटकसुद्धा बाहेर टाकले जात असतात. आपल्या शरीरामधला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स व्यवस्थित ठेवण्यामध्ये त्याची खूप छान मदत मिळत असते. थोडक्यात आपल्या शरीराला रिहायड्रेट करण्यासाठी आणि रिप्लिनिश करण्यासाठी कोकम खूप छान प्रकारे आपल्याला मदत करत असतात. कोकममुळे आम्लपित्ताचा त्राससुद्धा कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. आता कोकम आपण घ्यायचे कसे? आता गरजेनुसार आमसूल जे आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि थोड्या वेळानंतर 4-5 तासानंतर थोडेसे हलकेसे कुस्करून आपण ते घेऊ शकतो आणि मग हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे जे कोकमाचं पाणी आहे ते आपल्याला असंचही घेता येतं किंवा त्याच्यामध्ये अजून थोडे स्पायसेससुद्धा आपल्याला मिक्स करता येतात. कोकणात यापासून तिवळ नावाचा एक पदार्थ बनवला जातो. हे तिवळसुद्धा तुम्हाला बनवता येईल. त्याची रेसिपी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. हे गाळून घेतलेलं जे कोकमाचं पाणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ, तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा गूळ किंवा थोडीशी साखर आणि 1 किंवा 2 लसूणच्या कच्च्या कुड्या तशाच क्रश करून आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि 1 मिरचीचा तुकडा अख्खा किंवा थोडीशी स्लिट केलेली मिरची आपण याच्यामध्ये टाकायची आहे. थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं आपलं साधं मीठ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर, हिंग आणि कोथिंबीर आपल्याला ॲड करायची आहे. आता यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण वापरलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या गरजेनुसार, आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कोकमाचं हे ड्रिंक आपली ॲसिडिटी कमी करणारं आहे, आपल्या पचनाला मदत करणारं आहे आणि ब्लोटिंग कमी करणारं आहे. हे तिवळ बनवताना आगळ वापरून सुद्धा आपल्याला ते बनवता येतं आणि सर्व करताना आपल्याला ते थंडगार सर्व करायचं आहे. अतिशय उत्तम आणि टेस्टी असं हे ड्रिंक बनून तयार होतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारं, आपल्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन ठेवणारं हे ड्रिंक आपण आपल्या आहारामध्ये नियमितपणे घ्यायला हवं. आता पाहूयात नंबर 2 आणि दुसरा महत्त्वाचा पदार्थ आणि तो म्हणजे सब्जा बीज. सब्जाचे जे बी आहेत
ते सुद्धा नॅचरल कूलंट म्हणून ओळखले जातात आणि उष्णतेवरचा एक उत्तम उपाय आहेत. तर आता आपण ते घ्यायचे कसे, तर ते आपण आहारात घेण्याआधी त्यांना थोडा वेळ भिजत घालणं, सोक करायला ठेवणं हे गरजेचं आहे. 2 तास 3 तास सोक केल्यानंतर हे बी खूप छान फुलून येतात आणि मग ते आपण आपल्या दुधामध्ये, आपल्या पाण्यामध्ये किंवा सरबतामध्ये मिक्स करू शकतो. रोज सरबतमध्ये आपल्याला ते मिक्स करता येतात किंवा लिंबू सरबत जे आपण उन्हाळ्यामध्ये वरचेवर घेत असतो त्याच्यामध्ये आपल्याला ते मिक्स करता येतात किंवा दुधामध्ये सुद्धा आपण ते मिक्स करून घेऊ शकतो. इवन शहाळ्याचं पाणी किंवा ताक याच्यामध्ये सुद्धा ते मिक्स करून आपल्याला घेता येतात. या सब्जा सीड्समध्ये फायबर्स चांगल्या प्रमाणात असतात आणि त्यामुळं पोट साफ होण्यासाठी मदत मिळते. डायजेशनमध्ये मदत करणारे असे हे सीड्स आहेत. पित्त कमी करणारे आहेत. लहान मुलांनी आणि प्रेग्नंट स्त्रियांनी म्हणजे गरोदरपणामध्ये सब्जा सीड्सचा वापर आपण जपून करायला हवा. ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे अशा लोकांनी सब्जा सीड्स आपल्या आहारामध्ये नियमित घ्यायला हवेत. एक नॅचरल कूलंट तर ते आहेतच, आपल्या शरीराला थंडावा देणारे तर ते आहेतच, पण त्याचबरोबर त्याचे इतरही हे जे फायदे आहेत ते सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत हितकारक असे आहेत. आता पाहूयात नंबर 3 आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे वाळा. वाळ्याच्या ह्या ज्या मुळ्या आहेत त्यासुद्धा नॅचरल कूलंट म्हणून ओळखल्या जातात आणि अत्यंत सुगंधी असणाऱ्या या ज्या मुळ्या आहेत त्या आपल्याला खूप चांगल्या प्रकारे थंडावा देतात आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढणारी आपल्या शरीराची उष्णता संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात आणि त्याला एक विशिष्ट प्रकारचा खूप छान असा सुगंध येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाळ्याची जी पुरचुंडी आहे ती स्वच्छ धुवून आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये, माठामध्ये आपल्या जर आपण टाकून ठेवली तर अत्यंत थंड, सुगंधी आणि उष्णता कमी करणारं हे पाणी आपल्याला दिवसभर घेता येतं. वाळ्यापासून बनवलेलं सरबत हे पित्तशामक आहे, शरीराला थंड ठेवणारं आहे. बऱ्याच लोकांना उष्णतेमुळं त्वचेचा दाह व्हायला सुरुवात होते, त्वचेची जळजळ व्हायला सुरुवात होते. अशा वेळेला वाळ्याची मुळं उगाळून केलेला लेप किंवा त्याच्या पावडरीपासून बनवलेला लेप हा आपल्या त्वचेला थंडावा मिळवून देतो. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचं तापमान संतुलित ठेवणारी वाळा ही एक अत्यंत उपयोगी अशी औषधी वनस्पती आहे. आता पाहूयात नंबर 4 आणि चौथा महत्त्वाचा पदार्थ आणि तो म्हणजे कोरिएंडर सीड्स म्हणजे आपले धणे. तर आता हे जे कोरिएंडर सीड्स आहेत हे विटॅमिन्सनी आणि फायबर्सनी भरपूर आहेत. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत मिळते. शरीरामधला पित्तदोष कमी करणारे आहेत आणि त्याच्यामध्ये नॅचरल डायुरेटिक प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे युरिनरी प्रॉब्लेम्स, जर युरिनचे काही ना काही प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळते. बाहेर वाढणाऱ्या उष्णतेमुळं बऱ्याच जणांना उन्हाळ्यामध्ये उन्हाळे लागणं किंवा युरिनला जळजळ होणं यासारखे त्रास निर्माण होतात. तर धणे जे आहेत ते मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित करणारे आहेत, ज्याला आपण नॅचरल डायुरेटिक असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये नॅचरल डिटॉक्सिफाईंग प्रॉपर्टीजसुद्धा आहेत. म्हणजे शरीरामधले विषारी घटक जे आहेत, नको असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर टाकण्याची शरीराची जी प्रवृत्ती आहे त्याला वाढवणारे, त्याला सपोर्ट करणारे अशा प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत. आता हे धणे घ्यायचे कसे, तर 1 चमचा होतील इतके धणे आपल्याला 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि सकाळी उठल्याबरोबर हे भिजलेले जे धणे आहेत ते कुस्करून आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे पाणी गाळून घ्यायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हे ड्रिंक घेऊ शकता किंवा थोडं जास्त प्रमाणात जरी तुम्ही बनवून ठेवलं तरी दिवसभरामध्ये अगदी थोडं थोडं घोटघोटभर सुद्धा आपल्याला ते घेत राहता येतं. उन्हाळ्यामध्ये ही गोष्ट जरी नियमितपणे तुम्ही केलीत तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारची उष्णता अजिबात बाधणार नाही. ज्या लोकांना लो बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी मात्र याचा वापर थोडासा जपून करायला हवा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने मग तुम्ही याचा वापर करा. आता पाहूयात नंबर 5 आणि 5वी महत्त्वाची गोष्ट आणि तो म्हणजे गुलकंद. गुलकंद अत्यंत थंड आहे आणि नॅचरल कूलंट आहे. ज्या लोकांना उन्हाळ्यामध्ये जळजळ होणं किंवा दाह होणं किंवा बर्निंग सेन्सेशन होणं असे त्रास होतात अशा लोकांनी आहारामध्ये गुलकंदाचा समावेश करायला हवा. गुलकंद पित्तशामक आहे, शरीराचं टेम्परेचर संतुलित ठेवणारा आहे.
शरीरामध्ये होणारे दाह कमी करणारा आहे. तोंडामध्ये अल्सर्स होणं किंवा त्वचेचा दाह होत राहणं किंवा घोळणा फुटणं, नोज ब्लिडिंग ज्याला आपण म्हणतो, किंवा अंगावरती रॅशेस येणं, घामोळे होणं यासारखे त्रास जर होत असतील तर अशा वेळेला गुलकंदाचा आहारामध्ये समावेश करायला हवा. आता गुलकंद आपण घ्यायचा कसा, तर दररोज 1 किंवा 2 चमचे होईल इतका गुलकंद आपण घेऊ शकतो. सकाळी उपाशीपोटी आपल्याला तो घेता येतो किंवा रात्री झोपण्याआधी जर तुम्हाला घ्यायचा असेल तर दुधासोबत तुम्ही तो घेऊ शकता. यामुळं झोपसुद्धा खूप चांगल्या प्रकारे पूर्ण व्हायला मदत होते. झोपेची क्वालिटीसुद्धा त्यामुळे सुधारते. या व्यतिरिक्त तुम्ही तो पाण्यामधून किंवा सरबतांमधून सुद्धा घेऊ शकता. आता ज्या लोकांना डायबिटीस आहे, मधुमेह आहे आणि ज्यांचे ब्लड शुगर लेवल्स वाढलेले आहेत, अशा लोकांनी मात्र गुलकंद आहारामध्ये घेण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. तर उष्णता कमी करणाऱ्या या 5 गोष्टी आपल्या सहज हाताशी असणाऱ्या अशा आहेत. प्रत्येकजण अगदी इझिली त्याचा वापर करू शकतो अशा या गोष्टी आहेत. तर नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स आले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.